तर तिथं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे एकत्रित आंदोलन सुरू आहे। इंडिगो अंतर्गत कार्यान्वित अझाईल कंपनी विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। पगारवाढ करार रद्द करण्याच्या मागणीकरता आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। मुंबईत अझाईल कंपनीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित आंदोलन करताना दिसतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जातोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, एकत्रितपणे या ठिकाणी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू होत आहे। लघवी नक्कीच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जे कर्मचारी सेना आहे, एकीकडे भारतीय कामगार सेना तर दुसरीकडे हवाई कर्मचारी सेना यांच्याकडून एकत्रितरित्या या ठिकाणी आंदोलनाची तयारी सुरू झालेली आहे। एकूणच आतमध्ये दोन्ही गटाचे जे आहे ते शिष्टमंडळ गेलेलं आहे। निवेदन हे आयुक्तांना देण्यात येणार आहे आणि त्यानंतर नक्की काय भूमिका ही खरं तर प्रादेशिक आयुक्तांची आहे। यानंतर खरं तर या आंदोलकांमध्ये या ठिकाणी एक नवीन भूमिका जाहीर करण्यात येईल। मात्र सध्या या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत ते वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। संतोष धुरी आतमध्ये गेलेले आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून गोविंद राणे सुद्धा आतमध्ये गेलेले। त्यामुळे एकूण या दोन्ही शिष्टमंडळांकडून आज निवेदन देण्यात येणार आहे। त्यामुळे निवेदन दिल्यानंतर नक्की काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण अझाईल कंपनीने जे नवीन जी पगारवाढची जी करार करण्यात आलेली आहे यामध्ये कुठेतरी स्लॅब करण्यात आलेले आहेत। पहिल्यांदा सरसकट पगारवाढ करणार अशा प्रमाणे सांगितलं होतं, मात्र नंतर हा स्लॅब ठेवण्यात आलेला आहे। त्या विरोधात खरं तर हे सर्व कर्मचारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्याचप्रमाणे निवेदन देण्यासाठी सुद्धा आतमध्ये शिष्टमंडळ गेलेलं आहे। मात्र एकूणच या श्रमरक्षा भवन जे प्रादेशिक आयुक्त कार्यालय आहे सायन येथील त्याच्या पुढे जर बघितलं तर पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। कारण इकडे शेकडोने जे कर्मचारी आहेत, हवाई कर्मचारी असतील, एअरपोर्ट स्टाफ असतील, या ठिकाणी आलेले आहेत। मग ते इंडिगोच्या असतील किंवा अझाईल कंपनीच्या असतील, हे सर्व स्टाफ जे आहेत या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे एकूणच थोड्याच वेळामध्ये जे आहेत ते संतोष धुरी असतील, गोविंद राणे असतील, हे दोन्ही गटाचे जे प्रतिनिधित्व करतायत त्यांच्याकडून नक्की आयुक्तांमार्फत काय संदेश घेऊन दोन्ही गटाचं ज्यांच्याकडून प्रतिनिधित्व केलं जात आहे ते त्या आंदोलनास्थळी पोहोचलेले आहेत। शक्य असेल तर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा, कारण हे पहिलंच एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा सुरू असताना हे पहिलं एकत्रितपणे होत असलेलं आंदोलन आहे। त्यामुळे या आंदोलनाला एक विशेष महत्त्व आहे। लावी नक्कीच शिष्टमंडळ आतमध्ये गेलेले आहेत, मात्र कर्मचारी सुद्धा आणि काही आहेत आपल्यासोबत, त्यांचे संवाद साधू खरं तर गेलेले आहेत आतमध्ये। दोन्ही शिष्टमंडळ गेलेले आहेत। काय नक्की वाटतं, पहिलं आंदोलन होतंय, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र होतंय, पहिलं डोंबिवलीमध्ये झालं आणि आता इथे होतंय, काय भावना आहे नक्की? एकीकडे दोन्ही नेते एकत्र येण्यासंदर्भात चर्चा करतात, तुम्ही एका ठिकाणी कार्यकर्ते असेल, मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय। मधुमिलन हा कामगारांसाठी आहे। जे काय कामगारांच्या हितासाठी जे काय होईल ते आम्ही करायची तयारी आमची। काय मागण्या आहेत तुमच्या सध्या तरी? युनियनतर्फे मागणीपत्र दिलेलं आहे ऑलरेडी, त्याच्यावर काही चर्चा करत नाही आहे, काही उत्तर देत नाही। त्यामुळे आंदोलन करायची वेळ आली। तर चर्चा केली असती, उत्तर दिली असती, कामगारांचे प्रश्न सॉल्व्ह केले असते तर ही वेळ आलीच नसती। आपल्यासोबत लागवी मनसेचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत। काय वाटतं तुम्हाला, या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून ज्या ठिकाणी मनोमिलन होतंय, कामगारांच्या प्रश्नांवरती आता हे मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय डोंबिवलीनंतर थेट मुंबईमध्ये? सन्माननीय राजसाहेबांचं नेहमी म्हणणं आहे की कामगारांच्या हितासाठी कुठलीही तडजोड करायला लागली तर तुम्ही करा म्हणून। त्यामुळे असं काय विषय नाही आहे की मनोमिलन काय, कामगारांच्या हितासाठी सगळ्याला आम्ही तयार आहोत सगळ्या गोष्टींसाठी। मुद्दा लक्षात येतोय, निवेदन देण्यात आलेलं निवेदन असं देण्यात आलेलं आहे की कामगारांना जे दूर ठेवून किंवा युनियनला लांब ठेवून जे काय कामगारांचे पगारवाढ किंवा काय झालेली आहे त्याला विरोध, जे इकडे जे सेंट्रल लेबर आहे तिकडे सुद्धा विरोध केलेला आहे, त्यांच्या मॅनेजमेंट समोरही विरोध केलेला आहे। आता जे सेंट्रल लेबरचे जे आयुक्त बसलेले आहेत ते काय डिसिजन घेतील त्याच्यावरती नक्कीच लागवी। आपण जर बघितलं तर आता निवेदन देण्यात येतं आहे। धन्यवाद स्वप्नील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।